चला नमस्कार मंडळी, जय सद्गुरू। आज आपण खानदेशी खिचडी बनवण्यासाठी सगळं कापून घेतलेलं कांदा, टमाटा, कोथिंबीर इथं आपण गॅसवर कुकर ठेवला, 2 पळ्या तेल टाकलं, हिरव्या मिरच्या टाकल्या, कांदा कापून टाकला, कढीपत्ता टाकला। हे चांगलं तेलात परतून घ्यायचं। शेंगदाणे, वाटाणे सगळं परतून घ्यायचं लाल होईपर्यंत। हे बघा, इथं आपण आता कापलेला टमाटा टाकला, हा पण असा छान परतून घ्यायचा लाल होईपर्यंत। इकडं आपण बटाटा, कोथिंबीर हे धुवून ठेवलेलं हे पण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। इकडे आपण मीठ, मसाला, हळद सगळं काढून ठेवलेलं प्लेटमध्ये, हे पण आता चांगलं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। हे बघा मस्त। आणि आपल्याला तांदूळाच्या हिशोबाने पाहिजे तेवढं पाणी आपण टाकून घ्यायचं। हे बघा इथं। आणि इकडे आपण तांदूळ घेतले, तुरीची डाळ घेतली, 1 मूठभर मुगाची डाळ घेतली। हे आता चांगलं 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे। इकडे आपण धुतलेले इथं खिचडीत आता टाकून द्यायचं आणि कुकरचं झाकण लावून मस्त 2-3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आणि आपली खानदेशी खिचडी तयार आहे। बघा किती छान दिसते, वास पण छान येतोय। आणि आपण आता डब्यामध्ये काढून घेणार आहे। हे बघा। आणि खिचडी कशी वाटली ते पण सांगा। कोणाकोणाला खिचडी आवडते, खानदेशी खिचडी बनवून बघा आणि वरून तूप टाकून खूप छान लागते। आणि सांगा कशी वाटली ते।